गुड इव्हनिंग. लक्ष द्या 12वीचे विद्यार्थी, आर्ट्स आणि कॉमर्स. टुडे वी हॅव लर्न इलास्टिसिटी ऑफ डिमांड. आज आपण मागणीची लवचिकता, तिसरा चॅप्टर बी पार्ट. ए पार्ट आपला गेल्या वेळेस कंप्लीट झाला. यावेळेस आपण बी पार्ट बघणार आहोत. पण बी पार्ट शिकवण्याआधी मी तुम्हाला एक सांगतो की सजेस्ट करतो की याच्यामध्ये मोस्ट ऑफ डायग्राम आणि विश्लेषण आहे. मोस्ट ऑफ डायग्राम आणि त्याचं विश्लेषण आहे. त्यामुळे आपल्याला काही धडाच याच्यातला शिकवायचा आहे. डायग्राम्स वगैरे तुम्हाला इथल्या इथे पटकन समजवता येणार नाही. तर हे डायग्राम आहेत ते आपण नंतर शिकवणार आहोत, एंडिंगला, परीक्षेच्या आधी थोडेसे. तेव्हा हा लक्षात ठेवा धडा की याच्यामधले डायग्राम आपल्याला शिकवायचे आहेत. ओके, तरी सुद्धा एक आपण इंट्रोडक्शन्स आणि काही बाबी याच्यातल्या शिकवूया, जेणेकरून थोडक्यात आपल्याला आढावा येईल याचा काय असेल काय नाही. ओके, सो इंट्रोडक्शन्स. In the previous chapter we have already studied the law of demand, which shows the inverse relationship between quantity demanded and price of a commodity. आपण बघितलं गेल्या पाठामध्ये आपण वस्तूची किंमत आणि मागणी याचा व्यस्त स्वरूपातला संबंध असतो. इन्व्हर्स रिलेशन. व्यस्त स्वरूपातला संबंध म्हणजे काय नेमकं, तर ज्यावेळेस वस्तूची मागणी कधी वाढते, ज्यावेळेस वस्तूची किंमत कमी होते. बघा, कमी आणि जास्त, वस्तूची किंमत कमी झाली की वस्तूची मागणी वाढते. ओके, तर हे दॅट इज कॉल्ड इन्व्हर्स व्हेरिएशन्स किंवा इन्व्हर्स रिलेशनशिप. द लॉ ऑफ डिमांड डज नॉट एक्सटेंड द चेंज इन डिमांड ड्यू टू चेंजेस इन प्राइस. दस लॉ डिमांड fails to explain the quantity of relationship between price and quantity demand. Therefore, Professor Alfred Marshall explained the concept of elasticity of demand. बघा, एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता मागणीमध्ये घट होते, हे आपण गेल्या पाठात पण बघितलंच. आणि याच्यावरून आपल्याला आपल्या मागणीच्या नियमावरून समजत नाही की वस्तूची किंमत आणि मागणी यांच्यामधला जो कधी कधी या गोष्टी ज्या असतात तो संबंध स्पष्ट करण्यास अपुरा पडतो. म्हणून हे ग्राफ वगैरे, म्हणून डायग्राम वगैरे किंवा समजावणं फार कठीण असतं. बरं ना, कठीण असतं. त्यामुळे काय असतं, कठीण असल्यामुळे काय होतं, ही संकल्पना आपली मांडली. आता उदाहरणार्थ, मार्केटमध्ये एखाद्या गोष्टीची आवक जास्त वाढली. आवक जास्त वाढली की काय होतं, त्या वस्तूची किंमत कमी होते. आता मी तुम्हाला गेल्या आठवड्यातच इकॉनॉमिक्समध्येच उदाहरण सांगताना मी तुम्हाला कांद्याचं उदाहरण दिलेलं की मी मार्केटमध्ये गेलो तर ₹1.25 किलो, सव्वा किलो कांदा 20 रुपयाने होता. बरं ना, थोडासा लोएस्ट क्वालिटीचा होता, पण छोटा होता. लोएस्ट क्वालिटी म्हणजे छोटा होता, आणि मोठे चांगल्यातले होते एकदम वाळलेले ते थोडेसे 20 रुपयाला 1 किलो होते. तर मी 1.25 किलो घेणं पसंत केलं आणि मी 3 किलो घेऊन आलो 20 रुपयाने. बघा, आणि काल सेम सिच्युएशनला, काल ज्यावेळेस मी मार्केटमध्ये गेलो तर तोच कांदा जो 20 रुपये किलोने होता तो कांदा काल 15 रुपये किलोने होता. असं का, तर काल मार्केटमध्ये आवक वाढली. आवक वाढल्यामुळे काय झालं, 15 रुपये किलोने झाला. आणि त्याच बाईकडे गेल्या वेळेस मी 1.25 किलोने जो कांदा घेतला होता तो 10 रुपये किलोने होता, पण मी 15 रुपये किलोने असलेला कांदा घेणं प्रेफर केलं. का, कारण की चांगली क्वालिटी मिळाली, त्याची साईज मोठी होती आणि वाळलेले होते, त्यामुळे मी ते घेणं पसंत केलं. हा फरक आहे. इट इज अ डिफरन्स. इट इज अ व्हेरिएशन्स ऑफ इन्व्हर्स व्हेरिएशन्स. बरं ना. सो concept of elasticity of demand. The term elasticity indicates the responsiveness of the variables to change in other variables. Elasticity of demand refers to the degree of a responsive of quantity demand to a changes in its price or any other factor. बघा, एखाद्या चलातील जो काही बदल असतो, या बदलाचा दुसऱ्या चलावर काही परिणाम होतो आणि संकल्पना स्पष्ट होते. पण ज्यावेळेस हा बदल होत असतो तेव्हा लवचिकता, इलास्टिसिटी
म्हणजे नेमकं काय हे लोकांना माहिती नाही पडत. बघा शेवटच्या परीक्षेपर्यंत व्हॉट इज द मिनिंग ऑफ इलॅस्टिसिटी हे लोकांना माहिती नाही. समजलं? तर याचे बघा एक आपल्याला पुस्तकात माहीत असल्याप्रमाणे एक 3 प्रकारच्या लवचिकता आहेत. दॅट इज अ पॉझिटिव्ह इन्कम इलॅस्टिसिटी, दॅट इज कॉल्ड, ज्याला काय म्हणतात धन उत्पन्न लवचिकता. काय म्हणतात? धन उत्पन्न लवचिकता असं म्हटलं जातं. ओके, विच इज अ पॉझिटिव्ह क्रॉस इलॅस्टिसिटी. एक मिनिट. हां, पॉझिटिव्ह इन्कम इलॅस्टिसिटी, नॉर्मल गुड्स फॉर विच डिमांड्स इन्क्रीज इन द इन्क्रीज इन इन्कम. बघा, सर्वसाधारण वस्तू ज्याची मागणी वाढत्या उत्पन्नाबरोबर वाढते. आता मी तुम्हाला सांगू शकेन की मी जेव्हा लहान होतो ना, लहान तेव्हा एक 1ली 2रीला असेल तेव्हा माझ्या लहानपणी हा माझ्या वेळेसपासून 5 पैशाचा जमाना होता. 5 पैशाचा इन 1975-76 समथिंग 5 पैशाचा जमाना होता. आणि 1ली 2रीला म्हटल्यावरती मी त्याच्यापेक्षा 76 मग 5 वर्ष जास्त म्हणजे एक 81च्या दरम्यान 81 सालामध्ये 5 पैसे तेव्हा चालायचे. कालांतराने मी 1-2 वर्ष ते चालले. कालांतराने ते काळाच्या ओघात नष्ट झाले. नंतर 10 पैशाचा जमाना आला. 10 पैसे म्हणजे कमी किंमत सगळ्यात, ते पण कायम झाले. नंतर 20 पैशाचा जमाना आला. 20 पैसे म्हणजे जसं आपल्या इथे आता 1 रुपयाला व्हॅल्यू आहे, फायनल व्हॅल्यू, लास्ट कमीत कमी व्हॅल्यू 1 रुपया, तसं त्यावेळेस 20 पैशाला पण व्हॅल्यू होतं. 20 पैशानंतर 25 पैशाला व्हॅल्यू आलं. 25 पैशानंतर आत्ता रिसेंटली एक 7-8 वर्षापूर्वीपर्यंत 8 म्हणजे 50 पैसे आपल्या इथे चालायचे. आता चालतात का? आता नाही चालत. 50 पैसे चालत नाही. आता त्या 50 पैशावरी साईज 1 रुपयाची केली आहे. कालांतराने हा 1 रुपया नष्ट होणार. 2 रुपयाची व्हॅल्यू येणार. ज्यावेळेस 5 पैसे माझ्या जमान्यामध्ये होते, माझ्या टाईमला होते, त्यावेळेस 5 पैशाला ज्यावेळेस एवढे चणे मिळायचे, एक मुठभर चणे मिळायचे त्यावेळेस 5 पैशात, बरं ना. आता तुम्ही 5 रुपये द्यायला लागतात त्यासाठी. तेवढ्या मुठभर चण्यासाठी तुम्हाला 5 रुपये मोजावे लागतात. शेंगदाण्यासाठी तुम्हाला 5 रुपये मोजावे लागतात. तेव्हा ते मुठभर चणे नाही तर मुठभर शेंगदाणे येतात. त्यावेळेस तेवढे यायचे. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यावेळेस 5 पैशाचा जमाना असताना सोनंसुद्धा जवळजवळ 200 ते 300 रुपये तोळा होतं. आता त्यावेळेस 200 ते 300 म्हणजे लोकांचा पगारच तेवढा असायचा. 200 ते 300 रुपये महिन्याला पगार यायचा. आणि आता 300 रुपये आपल्या तुमच्या पण खिशात कधी कधी असतात, कधीतरी असतात, बरं ना. म्हणजे जसं पैशाचं व्हॅल्यू वाढत चाललंय तसं तसं तुमचं काय होत चाललंय, पैशाची व्हॅल्यू वाढत चालली आहे, तशी मागणी वाढते, तशा पद्धतीने पैसा सुद्धा वाढतो. देन निगेटिव्ह इन्कम इलॅस्टिसिटी, इन्फेरियर गुड्स ऑफ विच डिमांड डिक्रीज विच इन्क्रीज इन इन्कम ऑफ कन्झ्युमर्स. कनिष्ठ वस्तू. कनिष्ठ वस्तू म्हणजे काय? छोट्यातल्या छोट्या वस्तू, ज्याला कनिष्ठ वस्तू असं म्हणतात, ज्यांची मागणी वाढत्या उत्पन्नाबरोबर घटते. उत्पन्न वाढत गेलं की त्या वस्तूंची किंमत घटत जाते, बरं ना. त्यावेळेस आहे ना, त्यावेळेस माचीसची काळी पेटी आहे ना, माचीसची काळी पेटी, ज्याला आपण काळी पेटीच बोलतो, मॅच बॉक्स. हा मॅच बॉक्स हा 5 पैशाला पण मिळायचा त्यावेळेस. एक मॅच बॉक्स मिळायचा, बरोबर आहे. आज हा तुम्हाला 1 रुपयाला मिळतो. 1 रुपयामध्ये त्यामध्ये 100 कांडे असतात. किती असतात? 100 कांडे असतात. पण आज मॅचबॉक्सची व्हॅल्यू ही कमी झालेली आहे त्या मानाने. का? त्याच्या मागचं कारण असं की आज मोस्ट ऑफ लोकांकडे गॅस आहेत आणि गॅसमुळे मोस्ट ऑफ लोक जवळजवळ
98% लोक लाईटर्स वापरतात. आता या माचीसचा उपयोग कशासाठी होतो? देवाला बत्ती लावण्यासाठी, अगरबत्ती पेटवण्यासाठी. देवाला बत्ती लावायला लायटर नाही लावू शकत आपण, मातीला टाका टाका नाही लावू शकत. अशा प्रकारे या गोष्टी आहेत. म्हणजे त्याची वाढत्या ग्रोथ बरोबर त्याची व्हॅल्यू कमी होत चालली आहे. मला अजून एक साधं सोपं उदाहरण, मीठ माहिती आहे? मीठ पहिल्या जेवणामध्ये लोक जाडं मीठ वापरायचे. बाळांनो, मी काय बोलते नीट लक्ष द्या. मीठ ज्यावेळेस जाडं मीठ वापरायचे ना, तेव्हा त्या जाड्या मिठामध्ये बरेचसे काही असे खनिज होते, ज्याला मिनरल्स असं बोलतात. त्या मिनरल्समुळे माणसांचे आजार कमी होते. आणि आता आपण ते मिनरल्स असलेले मीठ खातही नाही. तिथून ते फॅक्टऱ्यांमध्ये पाठवलं जातं, त्याच्यावर प्रक्रिया होतात आणि आपल्याला येतं ते कृत्रिम तयार झालेलं मीठ, ज्याच्यामधले सगळे घटक त्याच्यावरती कृत्रिमरित्या प्रक्रिया केल्यामुळे निघून जातात. आता मला सांगा, माणसाचे आजार वाढलेत. सगळंच म्हणा, सगळंच. आज शेतापासून सगळं मिठापर्यंत या सगळ्या गोष्टी आहेत. असं का होतं? कारण आज हे मीठ स्वस्त आहे. तुम्हाला 7 ते 8 रुपये किलोने येते मीठ. आणि आपण शुद्ध नमक घेतो ते 12 रुपये. ते चांगल्या प्रकारचं टाटा नमक वगैरे 12 रुपये. 12 नाही, किती आहे? 20 रुपये. डब्बल रेट. चालू करा उद्यापासून जेवणात घालायला जाडं मीठ. काय? हा, दुसरी गोष्ट अशी की असू दे, मी जरी बोललो तुम्ही ते करणार नाही, ठीक आहे. शून्य उत्पन्न लवचिकता, लास्ट, झिरो इन्कम इलास्टिसिटी, नेसेसरी गुड्स फॉर विच डिमांड रिमेन्स कॉन्स्टंट विच इन्क्रीज इन इन्कम ऑफ कन्झ्युमर्स. बघा, अत्यावश्यक वस्तूंची मागणी वाढल्यास उत्पन्न बरोबर ती स्थिर राहते. आज लॉकडाऊन चालू आहे, वस्तूच्या किमती वाढल्या नाहीयेत, खरंच वाढल्या नाहीयेत. पण या दुकानदाराने तांदूळ बिंदूळ यांचे रेट थोडेसे वाढवून ठेवले. त्याचे रेट जे आहेत ते सेम आहेत, पण आज हे सगळे कमवायला बसलेत. लोकांच्या गरजेचा फायदा घेतात. समजलं? त्यामुळे ठीक आहे. जरा 2 मिनिटं, एक फोन येतोय.